नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्या पुढे एक विषय घेऊन आलेली आहे की रेकॉर्ड ब्रेकिंग रजिस्ट्रेशन। तर ह्याच्याबद्दल अगदी सांगणार आहे डिटेल्स मध्ये। तर जे काही आपले विद्यार्थी असतील किंवा पालक पण हा जर व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी अगदी घाबरून जायचं काहीच कारण नाही, कारण जे ही न्यूज आहे अगदी मला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे त्या अनुषंगाने मी आज सांगत आहे। तर इन्फॉर्मेशन 2025 मध्ये असं आज आलेलं आहे की जवळजवळ लास्ट 48 आवर्स मध्ये म्हणजे 48 तासामध्ये जवळजवळ 1,60,000 फॉर्म फिलअप झालेले आहेत आणि सक्सेसफुली सबमिट झालेले आहेत। तर मागच्या 48 तासामध्ये जर 1,60,000 फॉर्म फिलअप होतात तर विद्यार्थी मित्रांनो, तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे। तर एक दिवसामध्ये जर 1 लाखापेक्षा जास्त फॉर्म भरत जात आहेत सध्या, तर एक महिन्यामध्ये जवळजवळ कितीपर्यंत आकडा जाऊ शकतो तर हे आपल्याला एक अंदाज आलेलाच असेल। तर त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे की जो काय हा रेशो आहे तो आपल्याला लास्ट इयरचा जर आपण कम्पेअर केला, जर डाटा जर मॅच करून पाहिला आपण, तर ह्या रेशोशी आपल्याला लक्षात येईल की 25 लाख जवळजवळ हे क्रॉस होऊन जाईल, लवकरच होऊ शकतो। कारण ही तसंच आहे की कारण ज्या स्पीडनी जो आपले हे रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप होत आहेत तर त्या स्पीडनी जर एवढे जर मोठ्या संख्येने जर फॉर्म डेली फिलअप होत असतील तर लवकरच अगदी 25 लाख फॉर्म फिलअप होतील आणि त्यानंतर पुढे कितीपर्यंत एकंदरीत संख्या जाऊ शकते ते एक अंदाज काढला तर जवळजवळ एका महिन्यामध्ये जर पूर्णपणे जर आपण विचार केला तर 30 लाखापर्यंत फॉर्म फिलअप होण्याची शक्यता आहे। तर आम्ही डाटा काढलेला आहे आणि त्या डाटावरून मी तुम्हाला सांगते की अगदी हा मोठ्या संख्येने अगदी डेली फॉर्म भरण्याची संख्या जी वाढत आहे आणि त्याला लवकरच हे 25 लाख क्रॉस होतीलच होईल। आणि त्याचबरोबर ज्या स्पीडनी जे हे फॉर्म फिलअप होत आहेत त्याच अनुषंगाने आम्ही हा डाटा काढून अगदी प्रत्येक विद्यार्थी आणि पॅरेंट पर्यंत अगदी हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। कारण ह्याच्यामध्ये टेन्शन घ्यायची काही गरज नाही किंवा घाबरायची काही गरज नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण तेही कारणही तुम्हाला मी सांगते। कारण तिथे जो आपला हा रेशो काढलेला आहे तर त्याच्यामध्ये कट ऑफ रिफ्लेक्ट किती होऊ शकतो किंवा नंबर ऑफ रिफ्लेक्ट किती होऊ शकतो, त्या स्टुडंटची स्पीड कशी असणार आहे। तर ज्या स्टुडंटची स्पीड जास्त असणार आहे तर त्या स्टुडंटला वेळ जास्त मिळणार आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आणि त्याचबरोबर ते विद्यार्थी अगदी बाजी मारू शकतात असे म्हणायला हरकत नाही। आणि जर आपण जर पाहिलं तर 20 मिनिटं पण ह्याच्यामध्ये यावर्षी 2025 मध्ये पेपरमध्ये कमी केलेले आहेत आणि ऑप्शन्स पण काही आपले काढून घेतलेले आहेत। आणि त्याचबरोबर जर पेपरचा जर विचार केला तर पेपर मॉडरेटच येऊ शकतो। त्यामुळे जास्त काही घाबरून जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो किंवा टेन्शनही घेऊ नका की खूप सारे फॉर्म फिलअप होत आहेत आणि जवळजवळ 25 लाख क्रॉस होऊन जवळजवळ 30 लाख पर्यंत येण्याची जर चान्सेस असे हे जास्त दिसत आहेत। कारणही तसंच आहे, कारण गेल्या 48 तासामध्ये जवळजवळ 1,60,000 फॉर्म फिलअप झालेले आहेत। तर ह्या स्पीडनी जर मोठ्या संख्येने जर फॉर्म फिलअप होत असेल तर जशी जशी आपली एक्झाम जवळ येईल त्याप्रमाणे विद्यार्थ्यांची फॉर्म भरण्याची संख्या पण वाढत असते। तर तुम्ही एक विचार करू शकता की त्या स्पीडनी जर हे सगळ्या काही गोष्टी होत असतील फॉर्म फिलअप होण्याच्या तर नक्कीच हे 30 लाखापर्यंत जाऊ शकण्याची शक्यता आहे फॉर्म फिलअप होण्याची। तर फक्त विद्यार्थ्यांना मला एवढाच सांगण्यासाठी मी आज आले होते की अगदी हा मोठ्या संख्येने विद्यार्थी यावर्षी अगदी रेकॉर्ड ब्रेक म्हणायला हरकत नाही, मोठ्या संख्येने यावर्षी विद्यार्थी फॉर्म फिलअप करत आहेत। फक्त विद्यार्थ्यांनी एवढी काळजी घ्या की तुमचा अगदी बेस्ट टू बेस्ट परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करा। एनसीईआरटी फुल तुम्ही अगदी स्टार्ट टू एंड फुल तुम्ही अगदी पूर्णपणे वाचा की काहीच तुम्हाला असं राहायला नाही पाहिजे की मी ह्याच्यामध्ये कमी पडले। कितीही विद्यार्थी फॉर्म फिरत असले तरी पण आपला जो रिफ्लेक्ट आहे की आपला स्टडी करण्याचा किंवा आपला जो स्पीड आहे किंवा एक्झाम क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा, जसं की 180 मिनिटांमध्ये 180 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत तर आपल्याला खूप सारी स्पीड पाहिजे, म्हणजे तुम्हाला वेळ जास्त मिळेल आणि ऑप्शन्स आपल्याला तिथे काही दिलेले नाहीत एक्स्ट्रा। त्यामुळे विद्यार्थ्यांना कट ऑफ वरती पण ह्यावेळेस परिणाम थोडासा दिसून येईल आपल्याला। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी मी तुम्हाला जस्ट थोडक्यात हे सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी आले होते की अगदी फॉर्म फिलअप मोठ्या संख्येने भरत आहेत आणि रेकॉर्ड ब्रेकिंग न्यूज असणार आहे ही 2025 ची। तर अगदी काही विद्यार्थी किंवा पालक खूप टेन्शनमध्ये पण आहेत। खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मला मेसेज येत आहेत, कॉल येत आहेत की मॅडम यावर्षी खरोखर एवढी संख्या जाऊ शकते का, कारण आम्ही कालचा जो आम्ही रेशो पाहिला
आणि ते जेवढे सक्सेसफुली सबमिट झाले फॉर्म 1,60,000, तर त्यावरून आम्हाला एक अंदाज बांधला तर लवकरच हे 25 लाख क्रॉस होऊन अगदी 30 लाखापर्यंत हा टप्पा जाऊ शकतो असा एक अंदाज आहे। फक्त तुम्हाला सतर्क करण्यासाठी आणि माहिती असावी ह्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू।